माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या दुचाकी वाहनाचा अपघात झालेला आहे। तुकाराम बिडकर हे दुचाकीने जात असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झालेला आहे। एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये तुकाराम बिडकर हे जखमी झालेले आहे। सध्या तुकाराम बिडकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी तातडीने त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेलं आहे। नेमकं अपघाताची परिस्थिती काय होती, कसा अपघात झाला आणि तुकाराम बिडकर यांना किती मार लागलेला आहे याची माहिती आपण पोलिसांकडून जाणून घेऊया। दादा, काय अपघात झाला होता, काय परिस्थिती होती? आम्ही तुकाराम बिडकर साहेब आमच्या समोर निघाले तिथून एअरपोर्टवरून आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे निघालो होतो। सरळ ते इकडे आपल्या शिवनीकडे जात असताना आम्ही पेट्रोल पंपजवळ एक मालवाहू गाडी आली, त्यांच्या समोर गेली आणि तिथं त्यांचा अपघात झाला। त्यांना किती मार लागलेला आहे, कुठं मार लागला? त्यांना मार तर लागलेला आहे, परंतु ते किती स्वरूपाचा आहे ते आम्हाला माहीत नाही। आम्ही ताबडतोब एक पांढरी वाहन गाडी आली, त्याच्यात आम्ही त्यांना हे केलं, दाखल केलं आणि आयकॉन हॉस्पिटलकडे वापस केलं, आपलं म्हणजे दवाखान्यात उपचार करता पाठवून दिला। त्याच्यानंतर एक मास्तर होते त्यांच्यासोबत, डबल सीट होते, टू व्हीलरवर होते ते। त्यानंतर त्यांना सुद्धा एक आम्ही ऑटो बोलावला, ऑटोमध्ये त्यांना बसवलं आणि हे केलं, टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये रवाना केलं। तुकाराम बिडकर हे अजित पवार यांच्या गटाचे नेते आहेत। त्या दुचाकीनं त्यांच्या दुचाकीवर जात असताना त्यांचा अपघात झाला होता। आता सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। अक्षय गवडी, साम टीव्ही न्यूज, अकोला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।